जय हिंद टू ऑल. पुस्तक कसे वाचावे? तर पुस्तक वाचायचं नसते, पुस्तक अभ्यासायचं. कोणते पुस्तक वाचायचे हा प्रश्न जनरली खूप येतो, परंतु पुस्तक कसं वाचायचं हे खूप महत्त्वाचं असते. आपली जी आहे स्टडी स्किल खूप वीक असते, तर त्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे की ज्यामुळे तुम्हाला मिनिमम रीडिंगमध्ये मॅक्झिमम नॉलेज गेन करता आलं पाहिजे आणि खूप एन्जॉय करता आलं पाहिजे. इथं जे आहे सिम्बॉलमध्ये तुम्हाला दिसलं असेल की इथं जे आहे एक लवचा सिम्बॉल आहे, ठीक आहे, आणि हे बुक आहे. काय संबंध याचा? लर्निंग इज बेसिकली इज व्हॉट, ही प्रोसेस काय असते? टू टच हार्ट, टू ओपन माइंड्स. ही गोष्ट लक्षात घ्या. बुद्धी ही जी आहे, आता एखादा विद्यार्थी मॅथमॅटिक्समध्ये खूप स्ट्रॉंग असतो, त्याची बुद्धी त्यामध्ये खूप फास्ट चालते. याचा अर्थ काय असते? पण त्याचा त्यामध्ये इंटरेस्ट जास्त असतो. इंटरेस्टमुळे बुद्धी वाढते आणि बुद्धी वाढली का इंटरेस्ट वाढते. हे दोघं एकमेकांना काय करतात? भाग असतात. एखादा विद्यार्थी मॅथमॅटिक्समध्ये वीक असतो, पण पेंटिंगमध्ये जे आहे ना मॉडर्न आर्ट जबरदस्त असतं. मग का? त्याचा इंटरेस्ट जास्त असते. मग प्रत्येकाची बुद्धी महत्त्वाची आहे, तर प्रत्येकाचा इंटरेस्ट महत्त्वाचा आहे. तर बुद्धी ही इंटरेस्टवर अवलंबून असते आणि इंटरेस्ट हा इमोशन्सवर अवलंबून असते. त्यामुळे जे आहे कोणत्याही विषयाचा, कोणत्याही पुस्तकाची जेव्हा सुरुवात करतो ना, तर त्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप होणं खूप महत्त्वाचं. त्याबद्दल तुम्हाला आवड निर्माण झाली पाहिजे, त्यामध्ये तुमची एक भावनिक अटॅचमेंट आली पाहिजे. हे येण्यासाठी जे ना आपण पुस्तक काय करतो, जेव्हा वाचतो ना, तर डायरेक्ट पहिल्या लाईनपासून वाचतो. तर सर्वात पहिले जे आहे आपण ते जे विषय वाचतो त्याला काही कॉमन सेन्सनी काय केले पाहिजे? प्रश्न विचारले पाहिजे. प्रश्न हे कशासाठी असेल? हा टॉपिक विज्ञानमध्ये शब्द दिला आहे. विज्ञान म्हणजे काय? ठीक आहे, कला म्हणजे काय? म्हणजे एकदा तरी आपल्याला प्रश्न पडला पाहिजे आणि त्याचा आपण स्वतःहून कॉमन सेन्सनं उत्तर शोधला पाहिजे. म्हणजे याला म्हणतात क्लोज बुक. म्हणजे ओपन बुक जरी असेल तर पहिले क्लोज बुक विचार करायचा. कॉमन सेन्स, कॉमन सेन्सनी त्याला खूप सारे काय करायचे? सहज प्रश्न विचारायचे. काय असेल या टॉपिकमध्ये? ही लढाई का झाली असेल? कुठे झाली असेल? तिथंच का झाली असेल? तर कॉमन सेन्सनी जे आहे, तर एक गोष्ट खूप छान म्हटली जाते की माणसाला बुद्धिमान होण्यासाठी, म्हणजे बुद्धिमान होण्यासाठी तर पहिले तर ज्या इंटरेस्ट खूप महत्त्वाचा भाग असतो. इंटरेस्टने बुद्धी वाढते, तर बुद्धीने इंटरेस्टही वाढतो. बुद्धिमान होण्यासाठी जे आहे हॉर्लिक्स किंवा बोर्नव्हिटा नाही लागत. बुद्धिमान होण्यासाठी ज्या एकच जे आहे लागते, प्रश्न विचारण्याची आवड लागते. माणूस प्रश्न केव्हा विचारतो? प्रश्न विचारण्याची आवड. ज्या गोष्टीत आवड असते ना, त्यात प्रश्न काय विचारतो? जास्त प्रश्न जेवढा विचारला तेव्हा ती जिज्ञासू वृत्ती वाढते आणि आपोआप त्यामध्ये रीडिंग बिटवीन द लाईन्स हा काय होतं? कन्सेप्ट बाहेर येते. ठीक आहे, वाचताना वाचायचं नाहीये आपल्याला, अभ्यास करायचा आहे. अभ्यास म्हणजे वाचन, मनन व चिंतन. हे 3 स्टेज जेव्हा पूर्ण होतात ना, तेव्हा त्याला अभ्यास म्हणतात. नवीन राज्यसेवा जी आली, तर त्यामुळे तुमची ही स्किल, स्टडी स्किल तुमची चेक केली जाईल. नवीन राज्यसेवा, UPSC आहे, जे हायर लेवलच्या एक्झाम आहे ना, त्यामध्ये तुम्हाला ॲनालिटिकल विचार म्हणजे काय, तर आपण त्यामध्ये कसं प्रश्न विचारतो. मग पहिले कॉमन सेन्सनं जेव्हा सहज प्रश्न विचारून घ्यायचे, तर एक 5W आणि एक 1H, म्हणजे वेन, वेअर, व्हॉट, वेअर, म्हणजे कसं झालं असेल, का झालं असेल, इथंच का झालं असेल, इथं का नसेल झालं. असे सहज प्रश्न आपण कॉमन सेन्सनी काय केले पाहिजे? वाचले म्हणजे विचारले पाहिजे पुस्तक सुरू करण्याच्या अगोदर. त्यामुळे काय होतं की आपल्याला असं इमोशनल अटॅचमेंट येऊन जाते. त्याबद्दल ना एक आवड निर्माण होते. काहीतरी एक असं जे आहे फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला लागते आणि नंतर मग जे आहे पुस्तक वाचायला काय करायची? सुरुवात करायची. जेव्हा आपण पुस्तक वाचतो, तर वाचताना जे आहे ऑलवेज लक्षात ठेवा की हे इमोशनल भाग नसतो. अभ्यास हा इमोशनल असतो, इमोशनमध्ये खूप एनर्जी असते. परंतु जे आहे जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा बौद्धिक होणं काय असते? खूप जास्त गरज आहे. बौद्धिक होणं म्हणजे काय? तर त्याला सर्व बाजूने जे आहे प्रश्न विचारणं, त्यातलं सत्य बाहेर काढण्यासाठी सर्व बाजूने त्यावर काय करणे? विचार करणे. म्हणजे आपल्याला चौफेर विचार करता आला पाहिजे. मग जेव्हा आपण विचार करतो त्या पुस्तकामध्ये जे काही वाचलं असेल, आता एक लक्षात घ्या की ह्या पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते, परंतु जेव्हा आपण इन्फॉर्मेशन जी माहिती आहे, जेव्हा त्याला आपण प्रश्न विचारतो, तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये होते? ज्ञानामध्ये होते. ठीक आहे, त्याचा उपयोग काय? ठीक आहे, त्यातनं मग आपल्याला कन्सेप्ट क्लिअर व्हायला लागतात. मग आपण जेव्हा पुस्तक वाचतो ना, तर वाचताना जे आहे आपण थोडंसं जे महत्त्वाचे जे गोष्टी असतात, तर ते पुस्तक वाचताना महत्त्वाचे पॉईंट अंडरलाईन करायचे आणि तिथं जे महत्त्वाचे जे पॉईंट भेटतात, नवीन काहीतरी इन्साईट भेटतात, तर तिथंच लिहून टाकायचे. काय असतं माहिती आहे का? जेव्हा आपण वाचतो ना, तर आपण तेव्हा काहीतरी भन्नाट असा काहीतरी वेगळाच फरक समजलेला असते. म्हणजे एखादी गोष्ट आपण असं समजतो की हे कम्प्लिटली वेगळी असते, अपोजिट असते, आणि आपल्याला त्या दोघांमध्ये कुठेतरी असा एक कॉमन बिंदू सापडतो. मग आपण तो काय करायचा? लिहून ठेवायचा. वाचताना काय करायचं? जी गोष्टी आपल्याला भेटलेल्या आहेत, नॉलेज भेटलेलं आहे, तर तिथंच ज्यांना शॉर्टमध्ये लिहिणं गरजेचं असते. कारण जेव्हा आपण सेकंड टाइम जेव्हा रिव्हिजन किंवा ब्रेनस्टॉर्मिंग सुरू करतो ना, ब्रेनस्टॉर्मिंग शब्द वापरतो मी, ठीक आहे, तर तेव्हा काय होतं की पहिले लिहिलेल्या गोष्टी ज्या ना, जिथं आपण पहिल्या या रीडिंगला थांबलो, तिथून काय होते? नेक्स्ट टाइम सुरुवात होते.
तर पुन्हा पुन्हा त्या गोष्टी काय होतात, बाहेर येतात, नवीन नॉलेज काही क्रिएटच होत नाही, हा प्रश्न असतो. मग पुस्तक वाचताना जे आहे तर त्याला क्वेश्चनिंग केलं तरच ज्ञानात रूपांतर होतं, हे गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून ज्ञान असे काही चांगले पॉईंट भेटले तर तिथं लिहून ठेवणं काय असते, गरजेचं असते, तिथं लिहून ठेवले पाहिजे. तिसरा पॉईंट महत्त्वाचा जे आहे लक्षात घ्या, की जेव्हा पुस्तक आपण एखादं पेज वाचलं, एखादा पॉईंट वाचला, तर त्यावर हात ठेवायचा आणि विचार करायचा, स्वतःला शिकवायचं. म्हणजे आपल्यामध्येच एक शिक्षक आणि गुरु आणि शिष्य असतो. ठीक आहे, आपणच आपला गुरु आणि शिष्य असतो, हे लक्षात ठेवा. डोळे बंद करायचे आणि आपणच स्वतः म्हणजे आपल्याला काय समजलं, म्हणजे या ऑथरला काय सांगायचं होतं, आपल्याला काय समजलं हे विचार करायचं. म्हणजे स्वतः काय करायचं, ते त्याचं चिंतन करून पाहायचं. काय वाचलं, कोणते प्रकार आहे, किती प्रकार आहे, 3 प्रकार आहे, 3 प्रकारामध्ये काय साम्य आहे, काय वेगळेपण आहे, असं त्याला प्रश्न विचारायचे. त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्हाला थोडासा वेळ लागेल, पण एकदा का तुमचं जे आहे, इफ यू ट्रेन युअर ब्रेन ना, देन द सक्सेस ऑफ ट्रेन विल बी युअर्स. ठीक आहे, फर्स्ट यू हॅव टू ट्रेन युअर ब्रेन. ठीक आहे, बट बिगिनिंग शुड बी बाय हार्ट. ठीक आहे, खूप महत्त्वाचं असते. मी बरेचदा जे आहे मजेशीर एकदा आपण जे आहे हा सिम्बॉल आपल्याला जे आहे, मुलाने मुलीवर प्रेम करताना हा सिम्बॉल जनरली वापरला जातो. ठीक आहे, हा सिम्बॉल तिथंच नाही लागत, हा सिम्बॉल सर्व ठिकाणी लागतो. जगाचं सत्यच हे आहे, या जगात जे आहे हे प्रेम आहे, हे हार्ट आहे, इमोशन्स आहे. परंतु याला डायरेक्शन कोणी दिली पाहिजे, याच्यामध्ये प्रचंड एनर्जी असते. याला दिशा कोणी दिली पाहिजे, बुद्धीने. बुद्धी म्हणजे काय, रिझनिंग म्हणजे क्वेश्चनिंग म्हणजे सर्व बाजूने विचार करून सत्य काय करणे, बाहेर काढणे, असं. मग ते टॉपिक वाचणं झाला का मग त्याला आपण काय करायचं, काय एक्झॅक्ट लेखकाला काय म्हणायचं आहे ते लेखकाच्या दृष्टिकोनातून काय करायचं, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, आपल्या दृष्टिकोनातून नाही. म्हणजे आपल्याला जे आहे बरोबर ते रीडिंग बिटवीन द लाईन्स असा शब्द काय होतो, रीडिंग बिटवीन द लाईन्स हा शब्द काय होतो, लक्षात येतो. ठीक आहे, मग आपण जेव्हा एक्झाम पॉईंट जेव्हा आपण प्रश्न पाहतो, तर कुठल्याही परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही त्या परीक्षेला जातात, तुम्ही PYQ पाहिल्यानंतर साधारणतः कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर हे आपण बरोबर काय करतो, त्या हे लक्षात येतात. साधारणतः मी तुम्हाला नवीन राज्यसेवा UPSC मध्ये साधारणतः 3 प्रकारचे पॅटर्न मी ऑलरेडी याच्यावर स्किलवर जे एक लेक्चर डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हाऊ टू थिंक अँड हाऊ टू थिंक असं याच्यावर, की समजा आपण नवीन राज्यसेवा UPSC बघितली तर साधारणतः प्रश्न कसे असतात, की जेव्हा आपण एखादं गोष्ट वाचतो, ठीक आहे, वाचताना आपण त्यांना सर्वात महत्त्वाचं मला एक गोष्ट सांगतो, की कोणतीही गोष्ट आली, नवीन शब्द आला की त्याची डेफिनेशन एक्झॅक्ट काय अर्थ आहे हे स्वतःला विचारायचा. म्हणजे कन्सेप्ट इतके भारी क्लिअर होतात. मग त्या कन्सेप्ट क्लिअर झाला, लक्षात घ्या, कन्सेप्ट क्लिअर झाला की तुम्हाला एकदम काय मिळते, इन्साईट भेटते आणि एकदम एनर्जी वाढते. तुम्ही एक बघितलं असेल की आपण समजा वाचत असतो, वाचताना जे आहे तर आपण सहज बोट सुरू असते आणि नंतर आपलं एकदम त्यातला भारी पॉईंट कळते, आत एक हलकसं काय होतं, एक आनंद होते. कारण द बिगेस्ट सोर्स ऑफ एनर्जी इज नॉलेज. म्हणून आपण इन्फॉर्मेशन जेव्हा ओरिएंटेड जेव्हा रीडिंग असते ना, फक्त वाचन, तर वाचनामुळे एनर्जी नाही वाढत, म्हणून आपलं नॉलेज कमी असते. आपल्याला अभ्यास करायचा आहे, वाचन, मनन, चिंतन ही 3 टप्पे काय करायचे, पूर्ण करायचे, हे गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणजे जे शब्द दिसतात त्याच्या मधात काय लिहिलेलं आहे, त्याच्या लेखकाच्या मनात काय आहे, काय सांगायचं आहे, ते अर्थ बाहेर काढणे, त्याला जे आहे अभ्यास असे म्हणतात. ठीक आहे, मग साधारणतः जे आहे समजा नवीन राज्यसेवा UPSC मध्ये प्रश्न कसे येतात, ही गोष्ट का घडली, कॉजेस. ठीक आहे, त्याचे परिणाम काय झाले, इफेक्ट्स, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आणि त्याच्यावर जे आहे सोल्युशन. साधारणतः या एक टप्प्यामध्ये प्रश्न येतात. कोणताही टॉपिक वाचला की जे आहे संविधान का आलं असेल, काय कारण असेल, काय परिणाम असतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, त्यानंतर त्याला सोल्युशन, असं प्रकारे. किंवा एखादं जे आहे की एखादा ज्वालामुखी झाला, किंवा एखादी जे आहे ॲसिड अटॅक ही समस्या आली, किंवा एखादी मॉब लिंचिंग समस्या आहे भारतातली, किंवा जे आहे एखादं जे आहे सध्या डिजिटल जे आहे टाटा प्रोटेक्शन बिल आलं, समजा असं जे कुठलंही आलं तर मग हे का आलं असेल, काय परिणाम असेल, चांगले वाईट, आणि काय सोल्युशन असले पाहिजे, असा एक ज्या विचार आपण नेहमी डोक्यात ठेवला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून माहिती ऑर्गनाईज केली पाहिजे. दुसरा प्रश्न असतो की कंपॅरिझन. 2 गोष्टी जर कम्प्लिटली सारख्या असेल तर डिफरन्स काढण्याचा सवय असली पाहिजे, आणि 2 जर अपोजिट असेल तर त्यामध्ये साम्य शोधलं पाहिजे. आणि एक साधारणतः तिसरा पॅटर्न असतो, ही गोष्ट का घडली, व्हाय दिस, आणि ही गोष्ट का घडली नाही, वाय नॉट दिस. अशा स्वरूपात त्याला आपण ब्रेनस्टॉर्मिंग केलं पाहिजे. मग यामुळे काय होतं की तुम्हाला 10 रीडिंगमध्ये जेवढं नॉलेज होते ना, ते एकाच रीडिंगमध्ये तेवढं नॉलेज काय होते, मिळून जाते. म्हणजे तुमचं सुरुवातीला हा अप्रोच लावताना तुम्हाला महिनाभर त्रास होईल, पण एकदा का आपल्याला ती गोष्ट डेव्हलप झाली तर मग आपल्याला जे आहे कुठलंही बुक जर असेल तर आपण पहिलेच कॉमन सेन्सने खूप सारे प्रश्न विचारू की पानिपतची लढाई पानिपतलाच का झाली असेल. मग आपल्या मनातच उत्सुकता येते की कुठं असेल पानिपत, कोणत्या भागात असेल, कोणत्या नदीवर असेल, कोणत्या भागात असेल, कोणतं मैदान आहे, भूगोल कसा आहे, तिथला इतिहास कसा आहे, तिथली जी आहे सामाजिक रचना कशी होती, आर्थिक कशी होती, राजकीय कशी होती,
त्या काळातल्या परिस्थिती कशी होती, आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी होती, तिथंच का लढाया झाल्या, म्हणजे असं एक एक उत्साह येऊन जाते. उत्साह आला की मग आपले खूप सारे प्रश्न पडतात. म्हणून म्हणतात ना, लर्निंग इज व्हॉट बेसिकली टू टच हार्ट्स. ठीक आहे, टच हार्ट्स टू ओपन माइंड. दोन्ही शब्द खूप महत्वाचे आहे. ठीक आहे, मग इथं जे आहे अभ्यासामध्ये आवड ही नक्कीच असली पाहिजे, कारण आवड जी आहे ही आपली एनर्जी लेवल काय असते खूप महत्वाची असते. मग प्रत्येकाने जे आहे, आता प्रश्न हाही असतो, समजा फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी UPSCचा अभ्यास करत असेल, त्याला सर्वच विषय असतात, मग सर्वच विषयामध्ये आवड नसते. सर्व विषयामध्ये आपण बुद्धी जर टाकली तर बुद्धी, रिझनिंग पॉवर, त्यातलं सत्य शोधायची सवय लागली की आपली आवड वाढते. म्हणजे आवड जर असेल तर जे आहे बुद्धी वाढते, आणि बुद्धी जर त्यामध्ये आपण वापरली, हळू जे आहे नॉलेज क्रिएट व्हायला लागलं, ज्ञान भेटायला लागलं की आपोआप जे आहे आवड वाढते. त्यामुळे बरोबर जे आहे दोन्ही गोष्टी काय होतात, सोबत चालतात. हा भाग खूप महत्वाचा आहे. म्हणजे सॉक्रेटिसने सुद्धा जे आहे याच्यावर जे आहे खूप भर दिला. सॉक्रेटिस सुद्धा जे आहे बुद्धीचा वापर म्हणजे रिझनिंगला खूप महत्व दिलं त्यांनी. रिझनिंगमुळे काय होते, रिअल नॉलेज बाहेर होते, आणि एकदा का ज्ञान बाहेर आलं की माणसाला ज्यांना आपल्यामधलं अज्ञान काय होते, जाणीव होते, मग हळूहळू अज्ञान काय होते, कमी होते, आणि माणूस हा योग्य मार्गाला लागतो. असा भाग असतो. त्यामुळे पुस्तकं वाचताना जे आहे कृपया जे आहे, एक हे पुस्तक असेल ना, या बाजूला रफ शीट ठेवल्या पाहिजे, आणि रफ शीटवर जे वाचलं तर त्याची आपण जे आहे लिहून ठेवलं पाहिजे, असं फ्लो चार्ट, की हे घडलं, त्याला हे कारण आहे, हे का घडलं असेल, ते का घडलं नसेल, असं सारखं त्यामध्ये काय असते, गुंतून जाणे. याला म्हणतात वाचन, मनन आणि चिंतन. तर यामुळे ज्या पुस्तक जर तुम्ही ज्या अशा प्रकारे जर वाचलं, सुरुवातीला तुम्हाला जे आहे महिनाभर त्रास होईल, पण एकदा त्या प्रकारे सवय लागली तर तुम्ही मिनिमम ज्या आहे गोष्टीमध्ये सर्व गोष्टी करू शकाल. तर ह्या पुस्तक कसं वाचावं या विषयावर तुम्ही आणखी सांगणारच आहे, परंतु आता नंतर जे आहे वेगळ्या बुक लिस्ट मी देईल. परंतु बुक लिस्ट एक कॉमन बुक लिस्ट असते. फॉर एक्झाम्पल भारतीय संविधानाचं ML लक्ष्मीकांत हे पुस्तक ऑल ओव्हर इंडिया वाचतात, परंतु प्रत्येकाची वाचण्याची पद्धत काय असते, वेगळी असते. प्रत्येकाकडेच मर्सिडीज बेंझ आहे, परंतु प्रत्येक ड्रायव्हरची जी ड्रायव्हिंग स्किल आहे ना, त्याला रिझनिंग पॉवर म्हणतात. रिझनिंग पॉवर, आस्किंग क्वेश्चन, ठीक आहे, ही काय असते, वेगळी असते. म्हणून प्रत्येकाकडे मर्सिडीज बेंझ आहे. त्यामुळे कोणी ज्या स्वतःच्या बुद्धीला जे आहे काही असं इन्फिरियर वगैरे समजू नका किंवा त्याला कोसू नका. असं लहानपणापासून काय झालं आपल्याला माहिती आहे का, की जे एक विद्यार्थी एकदम हुशार असतात त्यांना खूप मान सन्मान मिळालेला आहे, शिक्षकांनी दिला, सोसायटीने दिला, आणि जे नसतात, ठीक आहे, ते माझ्यांना मार्क म्हणजे हुशार नाही म्हणजे मार्क्स कमी पडतात. पण मार्क्स कमी इथं एका विषयात मार्क्स कमी पडत असेल कारण तुम्हाला इंटरेस्ट नसेल, पण तुम्हाला दुसऱ्या विषयात जर इंटरेस्ट असेल त्यात तुम्हाला आउटस्टँडिंग मार्क्स पडेल. त्यामुळे कोणी असं जे आहे जास्त बुद्धिमान किंवा कमी बुद्धिमान वगैरे असं हा भाग जे आपण डिफरन्स सोडला पाहिजे, आणि सर्वांना जे आहे समान सन्मानाने वागवलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचं पोटेन्शियल जे आहे बाहेर येऊन त्याचा काय करता येईल, सर्वांगीण विकास करता येईल, आणि त्यानंतर एक हॅप्पी ऑनरेबल सोसायटी का होईल, स्थापन होईल. ठीक आहे, हा भाग खूप महत्त्वाचा असतो. तर या विषयावर आपण ऑलरेडी जे आहे बुक लिस्टवर आपण नंतर चर्चा करू. ओके, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.